मित्रांनो, तुम्हीही जळगावमध्ये किंवा जळगाव मधल्या परिसरात राहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. ती म्हणजे जळगाव MIDC मध्ये येणारा कोका कोलाचा प्रोजेक्टसाठी जी पाण्याची अडचण होती तर त्याचा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. तर याबाबत काय संपूर्ण अपडेट आलेली आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात प्रस्तावित हिंदुस्तान कोका कोला बेवरेज प्रकल्पाच्या उभारणीला आता वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पाणी पुरवठ्याची दीर्घकालीन शाश्वती तपासण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच वाघूर धरणाची पाहणी करत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची सविस्तर चर्चा केली आहे. जामनेर औद्योगिक वसाहतीसाठी वाघूर धरणातून स्वतंत्रपणे मोठ्या प्रमाणात पाणी आरक्षित असल्याने प्रकल्पाच्या पुढील प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रियांना गती मिळाली आहे. मित्रांनो, दावोस म्हणजे स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषद दरम्यान महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जागतिक कंपन्यांशी चर्चा केली होती. त्या प्रयत्नांना आता प्रत्यक्ष स्वरूप मिळू लागले असून हिंदुस्तान कोका कोला बेवरेजने जामनेर येथे अत्याधुनिक ग्रीनफील्ड उत्पादन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीमुळे जळगाव जिल्ह्यात औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे पुढे येणार असल्याचं मानले जात आहे. मोठ्या गुंतवणुकीसह रोजगार निर्मितीची क्षमता असलेल्या या प्रकल्पासाठी सुरुवातीपासूनच अखंडित आणि गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा उपलब्ध राहणे आवश्यक असल्याने कंपनीने जलस्रोताची प्रत्यक्ष पाणी करण्यावर भर दिला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाघूर धरणातील उपलब्ध पाणीसाठा, भविष्यातील पाण्याची उपलब्धता आणि आरक्षित पाण्याचे नियोजन आणि औद्योगिक वापरासाठी करण्यात आलेल्या तरतुदीची माहिती घेतली. मित्रांनो, अधिकृत माहितीनुसार जामनेर औद्योगिक वसाहतीसाठी वाघूर धरणातून तब्बल सुमारे 9 दशलक्ष घनमीटर म्हणजेच जवळपास 900 कोटी लिटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे. प्रस्तावित त्यामुळे कोका कोला प्रकल्पाच्या पाणी पुरवठ्यासाठी कोणतीही मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता नसल्याने स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने म्हणजेच MIDC आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीची पूर्वतयारी सुरू केली असून पाण्याचे नियोजन आणि वितरण व्यवस्थेलाही अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. मित्रांनो, प्रकल्पासाठी आवश्यक असलेले उच्च दर्जाचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. यासाठी वाघूर धरणावर जॅकवेल उभारण्यात आला असून तेथून जलशुद्धीकरण केंद्रामार्फत उद्योगाला गुणवत्तेचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. भविष्यात कोका कोलाचे उत्पादन सुरू झाल्यानंतर अखंडित पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पाईपलाईन आणि पंपिंग यंत्रणा साठवण सुविधा व्यवस्था टप्प्याटप्प्याने विकसित केली जात आहे. मित्रांनो, कोका कोलाने महाराष्ट्रात सुमारे 1200 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली असून त्यापैकी जामनेर मधील प्रकल्पामुळे हजारो युवकांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी या उपलब्ध होणार आहेत. उत्पादन, पॅकेजिंग, वेअर हाऊसिंग, त्यानंतर वाहतूक, लॉजिस्टिक देखील देखभाल, सुरक्षा, केटरिंग आणि इतर पूरक सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील रस्ते, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, दळणवळण आणि इतर मूलभूत पायाभूत सुविधांच्या विकासालाही चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जामनेर MIDCच्या विस्तारीकरणाला गती मिळण्याबरोबरच पूरक लघु व मध्यम उद्योगांनाही संधी उपलब्ध होणार आहे. पाणी पुरवठ्याची शाश्वती आणि आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीसह या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच वेग येण्याची चिन्हे आता दिसू लागली आहे. मित्रांनो, लवकरच जळगावचा औद्योगिकरणाचा कायापालट होणार आहे. त्याचबरोबर हा कोका कोलाचा प्रोजेक्ट जरी सुरू झाला त्यानंतर हजारो तरुण युवकांना इथे रोजगार मिळेल. त्यामुळे रोजगारसाठी बाहेर जावं लागणार नाही. त्यामुळे स्थानिक जनतेला याचा अत्यंत जास्त फायदा होणार आहे. आता या प्रकल्पाच्या ज्या काही अपडेट्स येतील तर त्या आपल्या चॅनलवर आपण आणणारच आहोत. त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या जळगाव परिसरातील लोकांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय महाराष्ट्र.